ठीक आहे. पायथागोरस थेरम मध्ये पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू. पुढचा पॉईंट आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. हे बेटा हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. एबीसी नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. या एबीसी नावाच्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे बेटा ते कट्टन बंद करते. थोडं तुझ्याकडे बेटा एबीसी नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा अँगल कोण आहे? अँगल बी. अँगल बी किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. या 90 डिग्रीच्या समोरची साईड एसी ला काय म्हणायचं? 90 डिग्रीच्या समोरच्या साईडला म्हणायचं हायपोटनस. हे बेटा मागे लक्ष देतात. हायपोटनस वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केले बघा. बरोबर का? हायपोटनसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि ती परपेंडिक्युलर समोरच्या वर्टेक्स पर्यंत आहे. याला म्हणायचं अल्टिट्यूड. काय म्हणायचं याला? अल्टिट्यूड म्हणजे काय? ट्रायंगलची हाईट सांगणारी जी लाईन असते त्याला अल्टिट्यूड म्हणायचं. बरोबर का? या ट्रायंगल एबीसीला जर एसी साईडवरती ठेवलं, फिरवून जर एसी साईडवरती ठेवलं, तर त्या ट्रायंगलची उंची किती असणार आहे? या एसी पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स वरतीपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स अल्टिट्यूड. बरोबर. तर बीडी काय असणार आहे? ट्रायंगलची हाईट असणार आहे. इफ द ट्रायंगल इज केप्ट ऑन साईड एसी, एसी साईडवरती जर ठेवलं तर बीडी काय असणार आहे? हाईट असणार. तर एडी बीडी काय आहे? अल्टिट्यूड. बीडी काय आहे? अल्टिट्यूड. दोन मिनिट पॉज कर. ए बी सी नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. एसी आहे हायपोटनस. त्या हायपोटनसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केले बी पर्यंत, वर्टेक्स बी पर्यंत. या हायपोटनस वरती अल्टिट्यूड ड्रॉ केलेलं आहे. जेव्हा हायपोटनस वरती आपण अल्टिट्यूड ड्रॉ करतो, 3 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. किती ट्रायंगल तयार होतात? 3 राईट अँगल ट्रायंगल. हा ओरिजिनल एपीसी राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला एडीबी हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय आणि बीडीसी सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. येते का लक्षात? तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हा कन्सेप्ट काय सांगतो? जेव्हा तुम्ही एका राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटनसला अल्टिट्यूड ड्रॉ करता, हायपोटनस वरती जेव्हा अल्टिट्यूड ड्रॉ करता त्यावेळेस 3 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगल हा एडीबी आणि बीडीसी 3 राईट अँगल ट्रायंगल, हे तिन्ही राईट अँगल ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स असणार आहेत. कसले ट्रायंगल असणार आहेत? सिमिलर म्हणजे काय? त्यांचा शेप सेम आहे आणि साईज प्रपोर्शन मध्ये. साईज कसा आहे? प्रपोर्शन मध्ये. बरोबर का? त्यांचे करस्पॉन्डिंग एंगल्स इक्वल मेजरचे आहेत आणि करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो इक्वल. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट एवढा सांगतो. एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटनसला जर अल्टिट्यूड ड्रॉ केलं तर ते अल्टिट्यूडमुळे 3 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात आणि ते तिन्ही राईट अँगल ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असतात. एवढं लक्षात ठेवा. पुढचा जो थेरम आहे तो आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हा थेरम काय सांगतो बघा. हे बेटा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगलचं नाव काय? पी क्यू आर. राईट अँगल ट्रायंगलचं नाव काय? पी क्यू. दरवाजा होतो. राईट अँगल ट्रायंगलचं नाव काय? पी क्यू आर. परत या पी क्यू आर ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या समोरची साईड ही पी आर, हे काय आहे? हायपोटोनस. बरोबर का? हायपोटोनसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली म्हणजे परत हे काय आहे? अल्टिट्यूड. ठीक आहे. तर हा अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड आणि हायपोटोनस चे दोन पार्ट्स. हायपोटोनसचे दोन तुकडे झाले बघा, पीएस आणि एसआर. दिसतंय का? हायपोटोनसचे दोन पार्ट झालेत की नाही? पीएस आणि एसआर. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? अल्टिट्यूड आणि हायपोटोनसचे दोन पार्ट्स यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? या अल्टिट्यूडचा स्क्वेअर क्यू एसचा स्क्वेअर किती आहे? पीएस इंटू एसआर इतका असणार. लक्षात येते का? अल्टिट्यूडचा स्क्वेअर क्यू एसचा स्क्वेअर किती असणार आहे? पीएस इंटू एसआर. एवढं लक्षात राहील. काही मी नंतर मी थेरम तुम्हाला सांगतोच. ठीक आहे. आता काय लक्षात ठेवायचं आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणजे काय? एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटोनस वरती जर अल्टिट्यूड ड्रॉ केली असेल तर हा अल्टिट्यूडचा स्क्वेअर किती असतो? हायपोटोनसच्या दोन पार्ट्स इतका असतो. हायपोटोनसच्या दोन पार्टचा मल्टिप्लिकेशन येतं एस इंटू एस. ठीक. त्याचा यूज करून दाखवतो तुम्हाला. आता प्रॅक्टिस सेटमध्ये काल आय थिंक आपला पहिला क्वेश्चन झाला ना. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लावायचे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये राईट अँगल ट्रायंगल दिसेल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटोनस वरती जर अल्टिट्यूड ड्रॉ केलेला असेल तर 99% चान्सेस आहेत की इथं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनच यूज होणार. येते का लक्षात? असा डायग्राम दिसला की लगेच तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करायचा. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? या अल्टिट्यूडचा स्क्वेअर किती असतो? एन क्यूचा स्क्वेअर किती असणार? एन क्यू इंटू क्यूपी इतका असणार. ठीक आहे. विचारलं काय आपण बघू. Season.
हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, इन फिगर अँगल एम एन पी किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. अँगल एम एन पी किती आहे? 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री देण्यामागचं रिझन काय आहे? त्यांना सांगायचं की हा एम एन पी ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल. कसला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या 90 डिग्रीच्या समोरची साईड एम पी जी आहे ती काय असणार आहे? हायपोटेनस. ठीक आहे. एन क्यू इज परपेंडिक्युलर टू एम पी. एन क्यू कुणाला परपेंडिक्युलर आहे? एम पी ला. म्हणजे या हायपोटेनसला परपेंडिक्युलर लाईन आहे. ही अल्टिट्यूड आहे, म्हणजे हे काय आहे? अल्टिट्यूड आहे. हे अल्टिट्यूड दिलेलं आहे. एम क्यू इक्वल टू 9. एम क्यू ची व्हॅल्यू किती दिली आहे? 9. कुठे एम क्यू? एम पासून क्यू पर्यंत डिस्टन्स 9 आहे. त्याच्यानंतर क्यू पासून पी पर्यंत डिस्टन्स 4 आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? हा एन क्यू विचार. हे बघा लक्षात येते का? हे बघा या टाईपचे क्वेश्चन जे आहे हे कसल्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं? तुझी ना लक्षात. गिव्हन टू फाइंड आणि सोल्युशन या फॉर्म मध्ये लिहायचं. गिव्हन काय? पूर्ण क्वेश्चनच लिहून काढायचं. हे बेटा गिव्हन काय काय? अँगल एम एन पी किती आहे? त्याच्यानंतर ना सेगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम पी. त्याच्यानंतर ना अजून काय दिलंय? एम क्यू किती दिलंय? क्यू पी किती दिलंय? आणि फाइंड आउट काय करायचं? फाइंड आउट करायचं आहे एन क्यू. ठीक आहे. सोल्युशन काय करू आता? ए बेटा हायपोटेनस वरती अल्टिट्यूड ड्रॉ केलंय तर आपल्याला माहिती आहे कुठला थेरम वापरायचा? बाय थेरम ऑफ जॉमेट्री. बी नो का माहिती आहे आपल्याला? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय सांगतो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन? अल्टिट्यूडचा स्क्वेअर. कोण आहे अल्टिट्यूड? एन क्यू. त्याचा स्क्वेअर. अल्टिट्यूडचा स्क्वेअर किती असतो? हायपोटेनसच्या दोन पार्ट्सच्या मल्टिप्लिकेशन इतका. एम क्यू इंटू क्यू पी. नावं अशी येत आहेत का बघा? एम क्यू, क्यू पी आणि एन क्यू. ठीक आहे. हे बेटा याच्यातले कोणते कोणते व्हॅल्यूज माहिती आहेत? एन क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एम क्यू किती आहे? 9. त्याच्यानंतर ना क्यू पी किती आहे? 9 4 जा 36. हा 36 कोणाचा स्क्वेअर आहे? तर दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ना एन क्यू ची व्हॅल्यू किती येते? 6. ऍक्च्युली प्लस और मायनस 6 येते पण डिस्टन्स लेंथ कधी मायनस निगेटिव्ह नसतं म्हणून डायरेक्टली 6 लिहितो. 6 युनिट्स. सेंटीमीटर वगैरे काय दिलं नसेल तर काय लिहायचं? येते लक्षात? तर राईट अँगल ट्रायंगल. ए बेटा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस वरती जर अल्टिट्यूड ड्रॉ केले असेल तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज होणार. येते लक्षात? थर्ड क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा. बेटा थर्ड क्वेश्चन काय बघा. इन फिगर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90. हा क्यू पी आर 90 डिग्री आहे. ह्याचा अर्थ काय आहे? हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल. हा अँगल 90 आहे तर हायपोटेनस कोण आहे? हायपोटेनस कोण आहे? क्यू आर हायपोटेनस आहे. ठीक आहे. सेगमेंट पी एम इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. हे बेटा हे पीएम कसं आहे? क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे या हायपोटेनसला ही अल्टिट्यूड ड्रॉ केली बघा. बरोबर का? ही परपेंडिक्युलर लाईन इतर ड्रॉ केली असती तर त्याला अल्टिट्यूड म्हणायचं. समोरच्या वर्टेक्स पर्यंत ड्रॉ केले तर त्याला काय म्हणायचं? अल्टिट्यूड म्हणायचं. ठीक आहे. क्यू एम आर आर कोलिनियर. पी एम इक्वल टू 10, क्यू एम इक्वल टू 8. फाइंड क्यू आर. ठीक आहे. क्यू आर आपल्याला फाइंड आउट करायचं. तसाच क्वेश्चन आहे. गिवन काय काय दिलेलं आहे सांगा बघू. अँगल क्यू पी आर किती दिलंय? 90. त्याच्यानंतर ना सेगमेंट पी एम इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर. अजून काय दिलंय? पी एम किती दिले? 10. त्याच्यानंतर ना क्यू एम किती दिले? 8. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला? फाइंड आउट काय करायचं आहे? क्यू आर फाइंड आउट करायचं. क्यू आर. सोल्युशन बी नो बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो बेटा? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अल्टिट्यूडचा स्क्वेअर. कोण आहे अल्टिट्यूड? पीएम आहे. पीएमच नाव आहे का? पीएम. पीएमचा स्क्वेअर किती असतो? हायपोटेनसच्या दोन पार्ट्स इतका. हायपोटेनसच्या दोन पार्ट्सच्या मल्टिप्लिकेशन का. क्यू एम इंटू एम आर. नाव क्यू एम इंटू एम आर. एम आरच नाव आहे का? ठीक आहे. एम आर. ठीक आहे. हे बेटा यातले कोणते कोणते व्हॅल्यूज माहिती आहे? पीएम ची व्हॅल्यू माहिती आहे 10चा स्क्वेअर. क्यू एम तो पण माहिती आहे 8. एम आर माहिती नाही आहे बघा. पण आपल्याला एम आर विचारलेला नाही आहे. एम आर मिळाल्यानंतर ना तो क्यू आर भेटला. ठीक आहे. नंतर हा 10चा स्क्वेअर 100 डिवायडेड बाय
हा 8 क्रॉस मल्टिप्लाय होतो. एम आरची व्हॅल्यू किती मिळाली? एम आरची व्हॅल्यू किती मिळाली? 100 डिवायडेड बाय 8. हे टाइमिंग असं जाऊ द्या. आपल्याला फाइंड आउट करायचा क्यू आर. कुठे आहे क्यू आर? क्यू आर इकडे बघ. हे बेटा हा टोटल क्यू आर डिस्टन्स कसा भेटेल? क्यू एम प्लस एम आर. एम आर आताच मिळाला आपल्याला. अँड हे बेटा क्यू आर किती आहे? क्यू एम प्लस एम आर इतका. क्यू एम त्यांनी दिलेला आहे. किती दिलाय? 8. एम आर किती आहे? 100 डिवायडेड बाय 8. एक इंटीजर एक फ्रॅक्शन यांचं एडिशन होत आहे. दोन्ही इंटीजर पाहिजे, दोन्ही फ्रॅक्शन पाहिजे. याला वरती खाली 8 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. 8 वरती 8 ने मल्टिप्लाय केल्यावर 64 डिवायडेड बाय 8. हा 100 डिवायडेड बाय 8 तसंच. या दोघांचा एडिशन किती येईल? 164 डिवायडेड बाय 8. थांबा एकच सेकंड. याला टाइमिंग असं ठेवतो. ठीक आहे. 164 डिवायडेड बाय 8. ठीक आहे. 4च्या टेबलमध्ये जातो बघा. हा 4 2 जा 4 4 जा 1 जा 41 डिवायडेड बाय 2 म्हणजे 22.5. एवढा आहे का आन्सर? नाही सॉरी 20.5. किती? 20.5. 41 डिवायडेड बाय 2 20.5. क्यू आर एवढा आहे का? युनिट्स एवढा आहे का क्यू आर? क्यू आर एवढा आहे का? येते लक्षात तुम्हाला? तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वर्ण आपल्याला हा एम आर मिळाला. बरोबर, एम आर मिळालं. त्याच्यावरून आपण क्यू आर फाइंड आउट केलं. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? अल्टिट्यूडचा असतो. किती असतो? हायपोटेनसच्या 2 पार्ट्सच्या मल्टिप्लिकेशन इतका असतो. हा दुसरा पार्ट माहिती नव्हता, तो पहिल्यांदा मिळाला. आणि त्याच्यानंतर आपण तो टोटल हायपोटेनस फाइंड आउट केला. दोन्ही पार्ट्सला ऍड केल्यानंतर टोटल हायपोटेनसची लेंथ आपल्याला मिळते. येते का लक्षात? पुढचा क्वेश्चन. ठीक. आणखी 2 प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला. हे बेटा आणखी 2 प्रॉपर्टी सांगतो. एक प्रॉपर्टी आहे त्याला म्हणायचं 45 45 90. 45 45 90. हे बेटा एखादा राईट अँगल ट्रायंगल 45 45 90 डिग्रीचा जर असेल, ABC नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा पण आहे 45 आणि हा पण आहे 45. हा 90 डिग्री, हे दोन्ही 45 डिग्रीचे. असं जर ट्रायंगल असेल तर या अँगलच्या समोरचा साईड आणि या अँगलच्या समोरचा साईड हे दोन्ही साईड इक्वल लेंथचे असणार. हा AB आणि BC इक्वल लेंथचे असणार. या ट्रायंगलला म्हणायचं आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल. एका ट्रायंगलचे 2 साईड इक्वल लेंथचे असेल तर त्याला कुठला ट्रायंगल म्हणायचं? आयसोसिलेस. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून ह्याला म्हणायचं आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल. 2 अँगल सेम तर त्यांच्या समोरचे साईड सुद्धा सेम. 2 अँगलचा मेजर सेम असेल तर त्यांच्या समोरच्या साईड्सची लेंथ सुद्धा सेम असणार. अँगल सेम तर समोरचे साईड सुद्धा इक्वल लेंथचे असणार. ठीक आहे. तर AB आणि BC इक्वल लेंथचे असणार आहे. हे AB आणि BC किती असणार आहे? ते असणार आहेत हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2 इतके असणार आहे. AB आणि BC किती असणार आहेत? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2 इतके असणार आहे. तुम्हाला हायपोटेनस जर माहिती असेल तर साईड्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. साईड माहिती असेल तर हायपोटेनस फाइंड आउट करू शकता. 45 45 90 ची प्रॉपर्टी ही आहे. आणखी एक ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. तो आहे 30 60 90 डिग्रीचा. 30 60 90 हा ट्रायंगल असा आहे. ABC हा 90 डिग्री आहे, हा आहे 30 डिग्री आणि हा आहे 60. हा 30 60 90 ची प्रॉपर्टी काय सांगते बघा. 30च्या समोरची साईड कोण आहे? AB. 30च्या समोरची साईड ते असते हाफ ऑफ हायपोटेनस. किती असते? हायपोटेनस डिवायडेड बाय 2. हाफ ऑफ हायपोटेनसच्या अर्धी असते. आणि 60च्या समोरची साईड हे असते रूट 3/2 टाइम्स हायपोटेनस. किती असते? रूट 3/2 टाइम्स हायपोटेनस. लक्षात या 3 गोष्टी लक्षात राहतील का? 45 45 90चा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटेनस सोडून दुसरे जे बेस आणि हाईट असतात ते दोन्ही इक्वल लेंथचे असतात. 45 45 90 मध्ये हायपोटेनसला सोडून उरलेले 2 साईड इक्वल लेंथचे असतात. ठीक आहे. आणि ते दोन्ही साईडची लेंथ किती असते? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2 इतकी असते. किती असते? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2. AB आणि BC ची लेंथ किती असणार आहे? हायपोटेनस डिवायडेड बाय रूट 2. 30 60 90 मध्ये 30च्या समोरची साईड हाफ ऑफ हायपोटेनस आणि 60च्या समोरची साईड रूट 3/2 टाइम्स हायपोटेनस. लक्षात राहील 3 गोष्टी. या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलं कमीत कमी 2 मार्काचा एकतरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. या प्रॉपर्टीवरती 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा क्वेश्चन असतोच.
जिथे ही प्रॉपर्टी यूज होते. येते का लक्षात? इम्पॉर्टंट प्रॉपर्टी हे दोन्ही 45, 90 आणि 30, 60, 90. क्वेश्चन बघूया आपण पुढचा. हा क्वेश्चन 4th क्वेश्चन बघ. एवढा 4th क्वेश्चन बघा. See figure 2.19. Find RP and PS using the information given in the triangle PSR. हे बेटा PSR हा ट्रायंगल कसला ट्रायंगल आहे? ट्रायंगल PSR is a 30, 60, 90 triangle. Therefore, by property of म्हणा किंवा थिअरम म्हणा, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 काय सांगते प्रॉपर्टी? ए बेटा ही प्रॉपर्टी काय सांगते? 30च्या समोरची साईड कोण आहे? 30च्या समोरची साईड SR किती असते? हाफ ऑफ हायपोटेनस. कोण आहे हायपोटेनस? कोण आहे हायपोटेनस? कुठे लिहिलेला हायपोटेनस? कोण आहे हायपोटेनस? या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोण आहे? विचारावं लागेल का चौकशी करावं लागेल? काय करावं लागेल? कोण आहे हायपोटेनस? 90च्या समोरची साईड हायपोटेनस असते. कळते का? 90 डिग्रीच्या समोरच्या साईडला काय म्हणायचं? कोण आहे 90 डिग्रीच्या समोरची साईड? आरपी म्हणू का त्याला? आरपी डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर 30 डिग्रीच्या समोरची साईड किती असते? हाफ ऑफ हायपोटेनस. आता ह्याच्यातला SR आपल्याला माहिती आहे 6 आहे. तर हा आरपी किती असणार आहे? या 2 ला इकडे घेऊन जातो. 6 2 चा आरपी किती येतो? देअरफॉर आरपी किती येतो? 12 युनिट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 60च्या समोरची साईड आहे. 60च्या समोरची साईड कोण आहे? कोण आहे 60च्या समोरची साईड? 60च्या समोरची साईड काय करायचं? कोण आहे 60च्या समोरची साईड? चौकशी करावं लागेल का विचारावं लागेल? सीबीआय वगैरेला चौकशी करावं लागेल. काय करावं? हे 90 आहे, हे 30 आहे. मग हे कोण आहे? 60 डिग्री असणार. 60च्या समोरची साईड कोण आहे? TS. 60च्या समोरची साईड किती असणार आहे? √3/2 टाइम्स हायपोटेनस असणार आहे. हायपोटेनस कोण आहे? PR. PR म्हणले का आरपी म्हणले? आरपी. ठीक आहे. ठीक आहे. आरपी आत्ताच भेटले बघा आपल्याला. आरपी किती आहे? आरपी किती आहे? 12. 2 1 2 6 6√3 काय युनिट? सेंटीमीटर वगैरे काय म्हटलं नाही ते. येते का लक्षात? 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितले होते. पॉज केलं झालं का मग? ठीक आहे. बेटा नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. त्या डायग्रामला बघून सांगा कुठल्या टाईपचा ट्रायंगल? कसला ट्रायंगल? अरे बाबा राईट अँगल ट्रायंगल आहे, पण कुठल्या टाईपचा राईट अँगल ट्रायंगल आहे? हे काय? ह्याच्यावरती 2 मार्क टाक. तिरुपतीचं नाम ओढलंय का विष्णू भक्तांनी? काय ते डबल मार्क काय केलंय? ह्याच्यावरती असे 2 उभे लाईन, ह्याच्यावरती 2 आडवे लाईन ड्रॉ केले. ह्याचा अर्थ काय? हे AB आणि BC इक्वल लेंथचे, दोन्हीवरती सेम मार्किंग केलं. ह्याचा अर्थ काय? दोन्ही इक्वल लेंथचे. हे दोन्ही साईड इक्वल लेंथचे असतील तर त्यांचा समोरचे अँगल सुद्धा इक्वल लेंथचे इक्वल मेजरचे असतात. बरोबर का? म्हणजे हा 45, 45, 90चा ट्रायंगल. कितीचा ट्रायंगल आहे? 45, 45, 90. 45, 45, 90 ची प्रॉपर्टी काय सांगते? हे जे 2 साईड आहे इक्वल लेंथचे असतात आणि त्यांची लेंथ किती असते? हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतकी असते. किती असते? हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतकी असते. ठीक आहे. बेटा तर लिहायचं काय बघा? AB आणि BC इक्वल लेंथचे असणार आहेत. AB आणि BC इक्वल लेंथचे असणार आहेत आणि किती असणार आहेत? बेटा AB आणि BC किती असणार आहे? हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतके असणार. ठीक आहे. हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतके असणार. हायपोटेनस किती आहे? बेटा हायपोटेनस किती आहे? हायपोटेनस आहे √8 आणि डिवायडेड बाय √2 किती होईल? एकाच रूट मध्ये हा 8 डिवायडेड बाय 2 किती होतं बेटा? 2 1 2 2 बरोबर का? 2 1 2 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2.
आन्सर काय येते? 2 येते. आन्सर काय येते? 2. ठीक आहे. परत खाली काय दिलं बघा, अँगल BAC. अँगल BAC हा अँगल किती डिग्री असणार आहे? हा अँगल किती डिग्री असणार आहे? 45. ठीक आहे. AB आणि BC इक्वल असणार आहेत. कुणाला इक्वल असणार आहेत? 1/√2 टाइम्स हायपोटेनस असणार आहे. हायपोटेनस डिवायडेड बाय √2 लिहा किंवा 1/√2 इंटू हायपोटेनस लिहा. हा फॉर्म्युला आहे. 1/√2 टाइम्स हायपोटेनस असणार. 1/√2 टाइम्स हायपोटेनस असणार. ठीक आहे. हा आहे 1/√2. हायपोटेनसची व्हॅल्यू किती आहे? हे बेटा हायपोटेनस किती आहे? आता ह्याला सॉल्व कसं करू? काय करायचं? केलो की सॉल्व केलो ना सॉल्व. आता हिने काय प्रकार केले? या √8 ओके टाइमपास केलाय. 2√2 लिहिलंय. √8 असं लिहू शकतो. √8 असं लिहू शकतो. हे 1/√2 साईडला ठेवले ते. तिने काय केलं ते सांगतो. √8 काय केलंय? याला 4/2 लिहिलंय. किती लिहिलंय? √4 किती असतो? √4 2 आणि इथं √2. नंतर काय केलंय? √2 कॅन्सल केलंय. 1/2 आन्सर 2 आहे. आन्सर 2 आहे. तर हा 1/√2 तसाच लिहायचा. ह्या √8 2√2 लिहिलंय. हा √2 कॅन्सल होतो. आन्सर काय येतो? 1/2. येते का लक्षात ऍक्टिव्हिटी? एक मिनिट हा. फॉर फाइंडिंग ELI and EC with the help of information given in the figure, complete the following activity. AB is equal to BC हे गिवन लिहायचं का? ठीक आहे. आणि दुसरा आहे. ठीक आहे. AB and BC तिथं दिलेलंच आहे. इथं गिवन लिहितो. ठीक आहे. गिवन. त्याच्यानंतर BAC किती आहे? BAC किती आहे? BAC किती आहे? इक्वल टू अँगल BCE असं किती आहे? ठीक आहे. हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. हे दोन्ही अँगल इक्वल आहे. दोन अँगल इक्वल जर असतील म्हणजे ते 45 डिग्रीचे असणार. तर AB आणि BC इक्वल लेंथचे असणार आहे. किती असणार आहे? 1/√2 टाइम्स हायपोटेनस असेल. येतं लक्षात ऍक्टिव्हिटीज? स्टॉप कर. वेळ झाला का? किती वेळ झाला? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता हुशार मुलं जे आहेत, हुशार मुलं काय करतात? याला बघून डोक्याला हात लावते. स्क्वेअर नावाचा चॅप्टरच आपल्याला नव्हता. रेक्टँगल नावाचा आपल्याला चॅप्टरच नव्हता. विचार करत बसणार का नाही? पहिला चॅप्टर तर हे, दुसरा चॅप्टर तर हे, तिसरा हे आहे. स्क्वेअर नावाचा चॅप्टरच नव्हता. रेक्टँगल नावाचा चॅप्टरच नव्हता. हे प्रश्न जे आहे हे सिलेबसच्या बाहेरच आहे असं म्हणणार का नाही हुशार? बरोबर. जे कमी अभ्यास करते, थोडा अभ्यास करते, त्यांना माहित असणार हे कुठल्या चॅप्टरचा प्रश्न आहे. हा कुठला चॅप्टर चालू आहे? पायथागोरस थेरमचा प्रश्न आहे. कारण हे बेटा एका स्क्वेअरला जेव्हा तुम्ही डायगोनल ड्रॉ करता, स्क्वेअरमध्ये डायगोनल ड्रॉ केल्यानंतर कुठल्या टाईपचा ट्रायंगल तयार होतो? रेक्टँगल मध्ये डायगोनल जर ड्रॉ केला तर खाली आणि वरती कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार होतो? तर कमी अभ्यास करतात, रोज प्रॅक्टिस करतात, त्यांना माहिती आहे एका स्क्वेअरचा डायगोनल ड्रॉ केला तर खालच्या बाजूला कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार होतो? राईट. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. याचा डायगोनल दिला 10 सेंटीमीटर. ठीक आहे. कन्सिडर अ स्क्वेअर as shown in figure. In triangle ABC, अँगल ABC किती आहे? हे बेटा एका स्क्वेअरचा हा अँगल किती असणार आहे? किती असणार आहे? 90 डिग्री. अँड AC इक्वल टू किती दिलं? AC किती दिलं? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. आणि स्क्वेअरचे चारही साईड इक्वल लेंथचे असतात. तर हा AB आणि BC इक्वल लेंथचे असणार आहेत का नसणार आहेत? हे बेटा AB आणि BC इक्वल असणार आहेत का नसणार आहेत? असणार आहेत. AB इज इक्वल टू BC. Therefore, we know by 45, 45, 90 प्रॉपर्टी काय सांगते? प्रॉपर्टी बेटा ही प्रॉपर्टी काय सांगते? AB आणि BC इक्वल जर असतील तर ते किती असतात? हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतके असतात. हायपोटेनस डिवायडेड बाय √2 इतके असतात. हायपोटेनस किती आहे? 10 डिवायडेड बाय √2. याला असंच ठेवूया. ठीक आहे. तर साईड काय मिळाला आपल्याला? AB इक्वल टू BC. साईड किती मिळाला? 10/√2 इतके मिळाले साईड. देअरफोर
साइड ऑफ अ स्क्वेअर किती मिळाला 10/√2 सेंटीमीटर म्हणले ना सेंटीमीटर. ठीक आहे. आणखी काय विचारलंय पेरीमीटर. पेरीमीटर कसा फाइंड आउट करायचा अँड पेरीमीटर एका स्क्वेअरचा पेरीमीटर किती असतो 4 टाइम्स साइड असतो. किती असतो 4 टाइम्स. पेरीमीटर म्हणजे काय चारही साइडचा एडिशन. चारही साइडच्या लेंथचा एडिशन केलं टोटल जी लेंथ मिळते त्याला पेरीमीटर. 4 इंटू एक साइड किती मिळाली 10√2. परत याला काय करू ए बेटा खालचा रूट घालवण्यासाठी डिनॉमिनेटरला आपण रॅशनलाइज करतो का नाही. डिनॉमिनेटरला काय करतो रॅशनलाइज. कसं करायचं रॅशनलाइज रॅशनलाइज हे बघा 4 इंटू 10 खाली √2 आहे. खाली पण √2 ने मल्टिप्लाय करतो वरती पण √2 ने मल्टिप्लाय करतो. खाली काय होईल √2 इंटू √2 2 होते. काय होते √2 इंटू √2 2 होते. 2 1 जा 2 2 जा 2 1 जा 2 2 जा 2 10 जा 20√2. आन्सर काय येतं 20√2 युनिट्स. येते का लक्षात पेरीमीटर किती येतो 20√2. डिनॉमिनेटरचा रूट घालवायचा असेल तर त्याच रूटने वर्टिकली मल्टिप्लाय केल्यानंतर ना डिनॉमिनेटरचा रूट निघून जातो. या प्रोसेसला काय म्हणतो रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. 9th स्टँडर्ड मध्ये केलो पण विसरला तू. टिकट पॉज या राईट अँगल ट्रँगल मध्ये हायपोटेनस वरती काय ड्रॉ केले काय ड्रॉ केले अल्टिट्यूड ड्रॉ केले बरोबर का. एका राईट अँगल ट्रँगल मध्ये तुम्हाला जर अल्टिट्यूड दिसला तर कुठला थेरम वापरणार थेरम ऑफ जॉमेट्रिक इक्वालिटी. जेव्हा जेव्हा तुम्हाला राईट अँगल ट्रँगल मध्ये हायपोटेनस वरती अल्टिट्यूड दिसेल त्यावेळेस 99% चान्सेस आहे कुठला थेरम वापरायचा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ठीक आहे. पहिल्यांदा लिहितो गिवन. काय गिवन गिवन काय काय अँगल DFE दिलाय 90. FG इज परपेंडिक्युलर टू ED. GD दिलेला आहे 8. FG दिलेला आहे 12. फाइंड आउट काय करायचं आहे 2 फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे EG दुसरा FD आणि तिसरा EF फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन बी नो बाय थेरम ऑफ कुठला थेरम जॉमेट्रिक मीन. कुठला थेरम थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय सांगतो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अल्टिट्यूडचा स्क्वेअर काय नाव त्या अल्टिट्यूडचा त्यांनी लिहिलंय तसंच लिहा FG लिहिलं FG चा स्क्वेअर किती असणार आहे हायपोटेनसच्या 2 पार्ट्सच्या मल्टिप्लिकेशन एक का काय नाव आहे एकाचा EG इंटू या दुसऱ्या पार्टचं नाव काय दिलं तिने GD. बेटा यातले कोणते कोणते व्हॅल्यूज माहिती आहे GF किती आहे FG म्हणजेच GF म्हणजेच FG. FG किती आहे हा 12 चा स्क्वेअर. ए बेटा AG आपल्याला फाइंड आउट करायचं. GD किती आहे 8. ए बेटा 12 चा स्क्वेअर 144 आणि हा 8 डिनॉमिनेटरला EG किती येतो बघा किती येतो EG 8 1 जा आणि 8 कितीचा 8 1 जा 8 16 जाता 8 कितीचा 8 कितीचा 16 युनिट्स 8 कितीचा 8 कितीचा ठीक आहे. EG मिळाला त्याच्यानंतर FD फाइंड आउट करायचं FD. हा FD कसा भेटेल पायथागोरस थेरम वापरावा लागेल बरोबर का. FD साठी काय करावं लागेल पायथागोरस थेरम वापरावा. हा FGD राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही इन ट्रायंगल FGD अँगल FGD इज इक्वल टू 90 डिग्री. एका ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असेल तर पायथागोरस थेरम वापरू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय सांगतो पायथागोरस थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर कोण आहे हायपोटेनस DF म्हणू का FD म्हणू FD चा स्क्वेअर किती असणार आहे FG चा स्क्वेअर प्लस GD चा स्क्वेअर. FG 12 आहे त्याच्यानंतर GD 8 आहे 12 चा स्क्वेअर 144 8 चा स्क्वेअर 64. हे किती येतं बेटा FD चा स्क्वेअर किती येतो हा 8 M
आणि 208 येतो. हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? कोणाचं परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. स्क्वेअर रूट ऑफ 208 येऊ का? परत त्याला आता काय फॅक्टराइज करायचं? त्याचे फॅक्टर्स कसे येणार? कुठल्या परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिपल आहे का? 18 येते का? 8 1 जा 8 8 जा 64. सॉरी 18 यायला पाहिजे. 18 यायला 18 यायला पाहिजे. ठीक आहे. हा तर एवढाच येतो का? 208 येतो का? स्क्वेअर रूट ऑफ 208 ठेवलंय का? त्यांनी काय अजून सिम्प्लिफाय केलंय? काय केले? 16 इंटू 13 किती होते? 16 10 जा 160. 16 3 जा 48. 160 प्लस 48 इज 208. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 रूट 13 येते. ठीक आहे. नाहीतर काय करावं लागलं असतं? प्राईम फॅक्टराइज करावं लागलं असतं. ठीक आहे. युनिट्स. अजून कुठली व्हॅल्यू पाहिजे? ई एफ. कुठे आहे बाबा ई एफ? ई एफ इकडे. ठीक आहे. आताच ही व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला. हे बेटा ही व्हॅल्यू मिळाली. एफ डी किती? 4 रूट 13. आता परत हा मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल? मोठ्या ट्रायंगलचं नाव काय? ई एफ डी. याच्यामध्ये कुठला अँगल 90 डिग्रीचा आहे? अँगल ई एफ डी इज इक्वल टू 90 डिग्री. एका ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असेल तर पायथागोरस थेरम वापरू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय सांगतो? पायथागोरस थेरम हायपोटनसचा स्क्वेअर. कोण आहे हायपोटनस? ई डी चा स्क्वेअर किती आहे? किंवा तुम्ही या सेटचा ट्रायंगल कन्सिडर पण केलं तरी चालेल. परंतु तुम्हाला इजी ऑलरेडी मिळालेलंच आहे. इजी किती मिळालंय? 18. इजी 18 मिळालं का नाही? इजी 18 मिळालंय. हे 18 माहिती आहे, हे 12 माहिती आहे. हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो. इजी एफ कन्सिडर करतो. कुठला? इजी एफ. इजी एफ कन्सिडर करतो. इजी एफ मध्ये कोण 90 डिग्रीचा? इजी एफच. इजी एफ 90 डिग्रीचा आहे. तर पायथागोरस थेरम या छोट्या ट्रायंगल साठी सांगा बघू. इजी एफ साठी पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटनसचा स्क्वेअर. कोण आहे हायपोटनस? ई एफ. त्याचा स्क्वेअर किती आहे? ईजीचा स्क्वेअर प्लस जीएफचा स्क्वेअर किंवा एफजीचा स्क्वेअर. एफजीचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं ई एफ. नीट लक्ष द्या. ईजीची व्हॅल्यू किती आहे? 18. 18चा स्क्वेअर. एफजी किती आहे? 12. 12चा स्क्वेअर. 18चा स्क्वेअर किती येतो? 18 इंटू 18. 12चा स्क्वेअर 144. 18 इंटू 18. 18 इंटू 18 किती येत आहे? 324 येते का? या दोघांची एडिशन किती येते? 8 6 4 468. कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आहे का? काय करावं लागेल? काय करावं लागेल? कुठल्या परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिपल आहे का? 36 हो एवढा टेबल पार्ट आहे. 36 इंटू 13. 6 3 चा 18. ठीक. स्क्वेअर रूट ऑफ 36 किती येतो? 36 चा टेबल पार्ट आहे. असं हुशार आहे का तू? मागं बघण्यात हुशार आहे. आलं का बेटा? येते लक्षात? स्टॉप.